जय शिवराय। आत्ता आपण जुनागड येथील ही मुचकुंद गुफा ही बघण्यासाठी आलेलो आहे। आतमध्ये गुफा आहे, याचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे की या गुफेचं रहस्य काय आहे, या ठिकाणी काय झालं होतं। हे समोजे रणछोड हे श्रीकृष्णांना म्हणण्यात आलं होतं, ते का म्हणण्यात आलं होतं ते संपूर्ण तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून। पण सुरुवातीला आपण जाऊया, आता या आतमधली गुफा आपल्याला बघायची आहे, तर जाऊया आतमध्ये। आता आपण गुफा बघायला आपण गुहेमध्ये आतमध्ये प्रवेश करत आहोत। चला तर आता जाऊया गुहेमध्ये। आपण अशा पद्धतीने आपल्याला आत यावं लागतं। चला या, कोण आहे बाहेर, कोण नाही बाहेर। चला अशा पद्धतीने आपल्याला आता आपण गुहेत चाललेलो आहे आणि ही गुफा आपल्याला आता या ठिकाणी जायचं आहे। अशा पद्धतीने जायला ही गुफा आहे, मार्ग आहे आणि आता आपला प्रवेश होणार आहे गुफेमध्ये। आपण चाललेलो आहे बाहेर, तर आपल्याला या ठिकाणी बाहेर येत आहे। आता या गुफेतून बाहेर आलेलो आहे। अशा पद्धतीने या गुफेतनं आपण बाहेर आल्यानंतर या ठिकाणी विविध आपल्याला या ठिकाणी मूर्त्या पाहायला मिळत आहेत आणि आतमध्ये महादेव यांची या ठिकाणी आपल्याला पिंड पाहायला मिळत आहे। भगवान महादेव, नीलकंठ। अशा पद्धतीने आपण आता गुफेतनं बाहेर आलेलो आहे आणि याचा इतिहास मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलाच आहे। जुनागडमधील मुचकुंद गुफा ही गिरनार पर्वताच्या पायथ्याशी दामोदर कुंड आणि रेवती कुंडाजवळ असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे। या गुफेशी भगवान श्रीकृष्णाची एक कथा जोडलेली आहे, ज्यामध्ये श्रीकृष्णाने शत्रुकार यवनाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी मुचकुंद ऋषीच्या गुहेत आश्रय घेतला होता। या गुफेत नीलकंठ महादेव मंदिर आणि शिवलिंग देखील आहे। ही गुफा जुनागड ते गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या दामोदर कुंड आणि रेवती कुंडाजवळ आहे। मुचकुंद ऋषी येथे समाधी अवस्थेत होते। श्रीकृष्णाने कार यवनापासून वाचण्यासाठी येथे प्रवेश केला। त्यावेळी मुचकुंद ऋषी जागृत झाले आणि त्यांच्या दृष्टीने काल यवन जळून राख झाला।